ओके, आणि काय अशा गोष्टी तुला आवडल्या बोर्डवरती? ओके, तू लाईफ मध्ये कसा उपयोग करशील त्याचा? है ना? व्हेरी गुड. सगळ्यांनी लक्ष द्यायचं की नेगेटिव्हिटी ऑलवेज इज अ पार्ट ऑफ लाईफ. सो रिपीट आफ्टर मी, नेगेटिव्हिटी इज अ पार्ट ऑफ लाईफ. But it is not my life. I am a sinner. But my future is calling me. I will go to my future. I will do the best things. And I will succeed. I will show everyone that I am the best. If I am not the best, I will give my best, do my best, and be my best. Because I know that I am meaningful. मराठीत बोलायचं काय सगळं? ओके, पण मी मराठी बोलतो आहे, पण माझी मातृभाषा सॉरी माय मदर टंग काय म्हणतात मराठीमध्ये? मातृभाषा, बरोबर. माझी मातृभाषा कोण ओळखेल सांगा बरं, चला पटापट पटापट. व्हॉट इज माय मदर टंग? गेस गेस. हिंदी नो, मराठी नो, गुजराती नो, मराठी नो, मारवाडी नो. जे व्यक्ती उभे आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तेलुगू. तेलुगू आहे. कुठली आहे? मग मी मराठी शिकलो की नाही? मग तुम्ही इंग्लिश शिकू शकता की नाही? अवघड आहे का? इंग्लिश माझी मातृभाषा नाही, पण मी इंग्लिश पटापटा पटापटा बोलतो. कसं? तर शिकलो. कसं? शिकायचं, ऐकायचं, बोलायचं, शिकायचं. आणि त्यासाठी वह्या पुस्तकांची गरज नाही, त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. कशाची? तो ऐसे ऐसे करना है, ऐसे ऐसे हर 5 मिनट, क्योंकि वो बंद हो जाता है. हाँ, ठीक है, ऐसे ऐसे करना है. ठीक है. All right, please clap for him. Okay. Now I tell you the best secret of life. Whenever life will give you chance, you will find a way. Repeat after me. Whenever life will give you a chance, I will try to run away. But now, whenever life will give me a chance, I will catch it. And I will own it. And I will break it. I will win it. आलं लक्षात? मराठीमध्ये repeat. जेव्हा संधी मिळेल, तर आतापर्यंत मी पळून जायचो. पण यापुढे जेव्हा संधी मिळेल, त्याला मी पकडेल. आणि त्याला तोडेल. कष्ट करेल. आणि पार पाडेल. प्रत्येक ती गोष्ट It's 11:45. जी निगेटिव्ह होती, ती माझ्या कर्मामुळे मी पॉझिटिव्ह करून दाखवणार. मी कोण आहे? ते कामामुळे सिद्ध करून दाखवणार. लोक म्हणतात माझ्याकडे काही होत नाही, पण मी दाखवणार त्याच लोकांना की मी पण काहीतरी आहे. आणि काहीतरीच नव्हे, खूप काय आहे. आता
मी फिलॉसॉफी कधीही झाडत नाही. प्रॅक्टिकल आहे खूप, आणि खूप प्रॅक्टिकल असलेला व्यक्ती नेहमी तुम्हाला हेच सांगेल की कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीशिवाय फळ नाही. आणि जर का ते फळ आलं तर ते आपण घेतलं, जर का त्याची निर्मिती आपली स्वतःच्या स्वाधीन करून घेतली तरीही ते पचत नाही, हे सत्य आहे. जसं की एक एक्झाम्पल देईल. जर का मला पॉलिटिक्स थ्रू, माझ्या इंटरनल आत्मविश्वासा थ्रू किंवा कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स थ्रू जर का मी मॅनेज करून पहिला रँक माझा आणला तरी लोकांना माहिती आहे की मी समर्थ आहे की नाही, की मला जमतं की नाही. त्यामुळे पदवीपेक्षा, की तुम्ही कुठे बसता, कुठली पदवी आहे, त्या पदवीपेक्षा पॅशन असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काय घालता, कसं बोलता, काय आहे, या सगळ्यांपेक्षा आपण काय आहोत. मी आतमध्ये जेव्हा माझ्याकडे काहीच नाहीये, जेव्हा मी निवस्त्र आहे, माझ्याकडे कुठली जात नाही, धर्म नाही, लोक नाही, आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, फ्रेंड नाही, कोण नाही, तेव्हा जेव्हा मी स्वतःला निवस्त्र केलेला आहे, म्हणजे फक्त वस्त्र नाही तर ज्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आता भौतिक स्वरूपात आहे त्या सगळ्या जर का मी सोडल्या तर जे मी उरतोय फक्त एक व्यक्ती, जो व्यक्ती मी आहे ते माझं व्यक्तिमत्व आहे आणि त्याला मी नेहमी सपोर्ट करणार, याचा आपल्याला स्वतःला आश्वासन द्यायचं आहे. कारण त्या व्यक्तीला जर का तुम्ही सपोर्ट करायला निघालात तर प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सपोर्ट करेल. आणि जर का चुकून आपण ज्या भौतिक गोष्टींवर फोकस करायला ट्राय केलं तर ती व्यक्ती जी व्यक्तिमत्व आहे आपलं, जी निवस्त्र व्यक्तिमत्व आहे त्याला वाईट वाटेल की हा मला अचीव करायचं सोडून वरच्या व्यक्तीला अचीव करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे मी ह्या व्यक्तीला सपोर्ट करणार नाही. असं हे सिक्रेट ऑफ लाईफ आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. तो नेहमी आता आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करू, बघा तुम्हाला किती छान वाटेल. सगळ्यांनी आपापले डोळे हळूच मिटा. आता मी जसं जसं सांगतोय तसं फक्त फीलिंग करा, फक्त फील करायचंय आणि डोळे बंद ठेवा, कारण की हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे, फक्त तुमच्यासाठी. ओके ओके, क्लोज युअर आईज. शाळेला विसरा, इथे आहे असं विसरून जावा. हळूच तुम्हाला पंख फुटतायत आता आणि तुम्ही उडायला लागताय. काही झालं तरी डोळे उघडायचे नाही मात्र, कारण फीलिंग बिघडेल. आता तुम्हाला पंख फुटले आणि तुम्ही ऑटोमॅटिकली इथून उडायला लागलेला आहात आणि तुम्ही आकाशात गेलेला आहात. आणि आकाशात जाताना तुम्हाला पक्षी दिसतायत, सुंदर झाडे दिसतायत, खूप सुंदर अनुभूती आहे आणि तुम्ही खूप खूप उंचावर जाता. आणि उडता उडता तुम्हाला कळालं की अरे आपण त्या ढगाच्या वरतीही जाऊ शकतो, उडूया, पुढे जाऊया. आणि असं उडतानाच तुम्हाला लक्षात येतंय की हो, जर का मी माझ्या लोकांना, मी माझ्याकडे काय आहे या सगळ्या गोष्टींना जर का घेऊन जायचं म्हणले तर हे सगळं मी घेऊन उडू शकत नाही. कारण जर का मला प्रगती करायची असेल, जर का उंच शिखरांवर मला जायचं असेल तर मला एकट्यालाच जायला लागेल, कोणीही माझा साथ देणार नाही, हे मला कळतं. असं म्हणत तुम्ही ढगांच्याही वर चाललेला आहात, आणखी उंच चाललेला आहात आणि उंच जाताना ऍटमॉस्फिअर क्रॉस केलं, तुम्ही हेमिस्फिअर क्रॉस केलं आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या ज्या राष्ट्राची, महाराष्ट्राची, की हे जे आपलं सुंदर राष्ट्र आहे हे दिसतंय वरून. तर तुम्ही असं मनात म्हणत आहात की हे फक्त मी पुस्तकात पाहिलं होतं, पण आज माझ्या ज्ञानाने, मी केलेल्या कष्टाने, मी जी उंच भरारी घेतलेली आहे, मला माझा महाराष्ट्र दिसतो वरून, किती गोड आणि सुंदर आहे. वा, असं म्हणत आणखी तुम्ही वर चाललेला, आणखी वर चाललेला. आता इथे हवा थोडी कमी झाली तर तुम्हाला जास्त कष्ट करायला लागतंय, तरीही तुम्ही म्हणता की मला छान नजाराच पाहिजे, मला वरच जायचंय, मी खाली बघणार नाही. आणि असं म्हणत तुम्ही कष्ट करून अजून पंखाने, अजून फरफर करत अजून वर चाललेला आहात. अजून वर पोहोचलं तर काय, तुम्हाला अख्खा भारत देश दिसतोय. तर तुम्ही म्हणत आहात की माझी ही प्रजा सगळी माझ्या खाली आहे. आता मी माझे जे कष्ट केलेले आहे या कष्टांमध्ये, खऱ्या कष्टांमध्ये कोणी साथ नाही दिली तरी स्वतः मी स्वतःच्या कष्टांमुळे इथे पोहोचू शकलो. अरे वा, मी किती महत्त्वपूर्ण आहे हे मला आज कळालेलं आहे, असं तुम्ही स्वतःला म्हणत आहात. आणखीन वर जाता, आणखीन वर जाता आणि असं जाताना तुम्हाला अनुभवतोय की अजून अवघड होत चाललेलं आहे, अजून अवघड होत चाललेलं आहे. स्वतः तुम्ही दमत आहात, तुम्हाला असा विश्वास बसतोय की आता तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, पण तरीही कुठेतरी
आणि जे देव लोकांमध्ये जे सगळे जे लोक आहेत ते माझ्या स्वागतासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांनी मला इतकं छान आवरून घेतलेलं आहे, मला सजवलेलं आहे आणि आता हे कुठे घेऊन चालले मला आणि असं तुम्हाला उडवतच ते तुम्हाला घेऊन चाललेले आहेत आणि बघताय तर काय तुम्ही राज दरबारात जाऊन पोचता देवांच्या आणि तिथे एक देव नाही तिकडे असंख्य देव आणि देवी तुमची वाट पाहत आहेत. ते सगळे म्हणत आहेत की वा
12 o'clock. अवयवामध्ये जाऊन बसतायत आणि ते म्हणतायत की मी इथे राहणार, आता मी हा देव आहे, मी इथे राहणार. असं करता करता जिथे जिथे तुम्ही मोकळा केलेला आहे तिथे तिथे चांगले गुण ऑटोमॅटिक तुमच्या आतमध्ये येत आहेत आणि भरले जात आहेत. आणि याची अनुभूती घेताना तुम्हाला जे शॉक लागतायत ते तुम्हाला दुसऱ्यांना सांगता येत नाही. आणि सांगायचं कोणाला, तर तुम्हाला असं जाणवत आहे की अख्खं प्रपंच, विश्व पूर्ण तुमच्या आतमध्ये येत आहे. कारण जेव्हा देवी स्वतः तुमच्या आतमध्ये आगमन करत आहे, तर ते त्यांचं जे कंट्रोल करणारं पूर्ण जग आहे, त्या देशाला, त्या कंट्रीला, त्या राष्ट्राला, पूर्ण अर्थला पण तुमच्या आतमध्ये आणता आहे. असं करताच तुम्हाला आता मोठा पहिला अनुभव घ्यायला इतकं छान वाटतंय की आता मी अजून मोठी होणार आहे, अजून मोठा होणार आहे. मी आता ह्या पलीकडे अजून का मागू, कारण न मागताच मला प्रत्येक गोष्ट मिळत आहे. ज्या देवाला आणि देवीला मी मागितलं, पूर्ण जग त्यांचं आहे, तर हे जग तर माझंच झालं. मीच पूर्ण विश्व आहे, मीच कल्याण आहे आणि मीच चांगलेपणा आहे. आणि हो, या चांगल्यापणाला टिकायसाठी काही दुष्कर्म, काही दुष्क्रिया लोक करत आहेत, तर ह्या लोकांना मी समजूत घालणार आहे. कारण हो, देव आणि देवी चांगले गुण आणि अत्यंत चांगले गुण माझ्यामध्ये आज आलेले आहे. आणि या आलेल्या गुणांचा मी इतका सदुपयोग करणार आहे की प्रत्येक माणसाला, ज्या व्यक्तीला मी भेटणार आहे, त्या व्यक्तीला मी हे गुणांचं स्मरण करून देऊन त्यांना मी सांगणार आहे की तुम्हीही माझ्या बरोबर माझ्या पुढे जा, कारण मी जी अनुभूती घेतली ती तुम्हीही घ्या. असं तुम्ही स्वतः प्लॅनिंग करत आहात. आणि असं प्लॅनिंग करताना तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं शरीर मोठं होत आहे असं जाणवत आहे आणि तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. तुमचं शरीर ऑटोमॅटिकली मोठं होत आहे, विशाल होत आहे, कारण की त्या देवांना आणि देवींना बघता बघताच इतरही देव देवी आतमध्ये यायला लागले, चांगले गुण आतमध्ये यायला लागले. आणि त्या चांगल्या गुणांना तुम्ही समावेश करून घेत आहात आणि तुम्ही असंख्य असे विचार डोक्यामध्ये आणत आहात की मी याचा वापर कसा करू, मी याचा वापर किती चांगल्यापणाने करू आणि किती लोकांना मी याच्या खाली जाऊन प्रसार करू. अशा पद्धतीच्या विचारांमध्ये तुम्ही गुंतलेले आहात. आणि असा विचार बघतानाच प्रत्येक गोष्ट तुमच्या आतमध्ये येऊन समावून जाते आहे आणि एक छोटीशी लाईट तुमच्या डोळ्यासमोर दिसते. डोळे बंद असताना त्या क्षणी की ती जी दिव्य चैतन्य आहे ते तुमच्या मनामध्ये हळूहळू प्रवेश करत आहे. सगळ्या गोष्टी तिकडच्या संपलेल्या आहेत. फक्त डार्कनेस मध्ये, अंधकारामध्ये एक छोटीशी लाईट आहे जी समोरून हळू तुमच्या आतमध्ये येते आहे. आणि ती येतानाच तुम्ही पूर्ण दोन्ही हातांनी त्याला निवेदन करत आहात की हो, आता मला ह्याचा स्वीकार करायचा आहे. आणि ती आल्याबरोबरच तुम्हाला एक झटका लागतोय आणि त्या झटक्यामुळे तुम्हाला इतका परमानंद होतोय की सगळं आता शांत आणि मनपूर्ण झालेलं आहे. माझ्या मनाला पूर्णता अशी मिळालेली आहे. आता यापुढे काही उरलंच नाहीये. मीच पूर्ण प्रपंच आहे. हे सगळे माझे बांधव आहेत, हे सगळे लोक माझे मित्रगण आहेत, या सगळ्यांचा मी आहे आणि हे सगळे माझ्यातच आहेत. तरी या लोकांनी काहीही असं वागलं, काहीही केलं, तरी मला माहिती आहे आज की हा माझा अंश आहे, हा माझा एक पार्ट आहे. आणि मीही काही काळी असा होतो. ज्या क्षणी मला अज्ञान होतं तेव्हा मी असा वागायचो, पण ज्या क्षणी मला ज्ञान मिळालं तेव्हा मी हे सगळं करणं सोडून दिलं. असं म्हणताच तुम्ही मग हळूच त्या तिथे डोळे उघडता आणि मग तुम्हाला परत पंख फुटतायत आणि तुम्ही खाली येताय. हळू खाली येताय तुम्ही आणि खाली येताना तुमचा हा जो जग आहे तो तुम्हाला परत दिसतोय. आणि दिसता क्षणी काय, तर सगळे लोक वाट पाहतायत. तुम्ही कुठे गेले होते आणि वरतून जेव्हा तुम्ही खाली उतरताय तेव्हा तुमचे लोक तुम्हाला अशा पद्धतीने दिसू लागतात की तुम्ही त्यांच्याकडे आनंदाने स्माइल देत म्हणता हो, आता मला कळालेलं आहे की मी काय करू शकतो, मी काय करू शकते आणि मी या परिवाराला, या माझ्या मित्रगणांना मदत करायला संपूर्णपणे सज्ज आहे. माझ्या आतमध्ये प्रपंच जे आहे तेच माझं प्रपंच मी स्वतःहून तयार केलेलं आहे. सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, त्यामुळे माझं असं काही नाही. हे सगळं माझ्या आतमधल्या गुणांचं आहे. मी जे गुण वरून आणले हे सगळे आता मी वाटणार. असं म्हणत तुमच्या प्रजेला तुम्ही आलिंगन देताय आणि तुम्ही म्हणताय की आतापासून मी फक्त
माझ्या आतमध्ये येऊन निवास घेतलेला आहे त्यांना मी कधीही बाहेर पाठवणार नाही. फक्त आणि फक्त चांगलाच रिस्पॉन्स बाहेर पडणार आहे आजपासून, कारण की माझ्या आतमध्येच चांगल्या गोष्टी आहेत. एक कधी अशी गोष्ट नाही जी निगेटिव्ह आहे. त्यामुळे आता तुम्ही सज्ज झालेला आहात, शांत झालेला आहात आणि आता फक्त आणि फक्त या शांततेने तुम्ही मोठे आणि मोठे काम करणार आहात आणि छान कामे करणार आहात आणि फक्त पॉझिटिव्हच गोष्टी करणार आहात. कारण फक्त आणि फक्त शरीरामध्ये प्रवास होतोय तर फक्त आणि फक्त चांगल्या गुणांचा आणि फक्त चांगल्या गुणांचा. आता 10 सेकंदामध्ये तुम्ही हळू डोळे उघडायचे. एक म्हणल्यानंतर डोळे उघडायचे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 सावकाश. सगळ्यांची बात जाणार आहे ना? येस जाणार आहे. ओके तो मला बिलकुल त्रास देणं आवडत नाही. फटाफट एवढं नोट डाऊन करा. 9 6 2 3 3 2 6 1 2 यापुढे कनेक्टेड राहा. 15-20 वर्षानंतर तुम्ही काय घडणार आहात तर माझ्यापेक्षा 20 पटांनी पुढे जाणार आहात याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आम्हाला नंबर आहे. Stay connected to me and tell me all the great things which you are doing in your life. जे अच्छा एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही स्वतःला पुढे ठेवू नका, कधीही स्वतःच्या कामाला पुढे ठेवू नका, फक्त कामाला पुढे ठेवा. 96 99 233 96 233 26 122. माझं नाव किती आहे? आता मी मेसेज केला अवघड आहे थोडा. किती एनआयटी आहे 9623326122. याच्यावर तुम्ही दोन गोष्टी वापरून मला प्रश्न विचारू शकता. SMS किंवा WhatsApp. तुमचे प्रश्न खास कर इकडची मंडळी, ठीक आहे? मला तुमचे प्रश्न आणि समस्या पाहिजे आहेत, कारण आजपासून ते तुमचे नाही तर ते मी माझे करून घेणार आहे आणि तुम्हाला मी त्या SMS किंवा WhatsApp वर 3 स्टेप मध्ये आन्सर देईन. किती स्टेप मध्ये? 3. फक्त 3 स्टेप मध्ये मी तुम्हाला सोल्युशन देणार किंवा आन्सर देणार.
मिळालं. अशा 10 लोकांचं कल्याण खऱ्या अर्थाने कसं व्हावं तेवढी माझ्याकडे आहे. 100ची किती मी अपेक्षा ठेवतो फक्त? म्हणजे विचार करा, तुम्ही आजपासून हे सिक्रेट लक्षात ठेवायचं की 100 देणार आणि फक्त लाईफला एवढं म्हणा की 90% तू निगेटिव्ह वर आहे लाईफ, फक्त 10% मी तुझे रिटर्न मागतोय. तर असं जर का तुम्ही वागलात ना 10 पेक्षा नक्कीच जास्त रिझल्ट मिळेल. साक्षात्कार इथे 10 पेक्षा जास्त होईल की नाही? नक्की मी एवढं बोलू शकतो तर 100 तरी असतील ना? का 70 असतील? 60 किती स्ट्रेंथ किती आहे? 60 86 ऑलराइट 86 म्हणजे 8.6 पेक्षा जर जास्त लोक थांबले खऱ्या अर्थाने सक्सेसफुलच आहे. आणि मी आता सगळ्यात मोठा सिक्रेट सांगतो, हे मी सगळ्यांना सांगू शकतो कारण वेळ होती नाही तर मी सांगितलं असतं. कधीही यशाकडे पळायचंच नाही आणि यश ऍक्च्युली अपयश. यश म्हणजे अपयश. म्हणजे मी तुला एवढं पण सांगतो, जर का मी फर्स्ट रँक आलो तर का मी तुमचा क्लासमेट असेल, मी नंबर 1 ला आलो फर्स्ट रँक आणि मला वाटतंय की मी यशस्वी झालो, पण सगळे लोक म्हणतात हे पकेट शिकले होते. अरे मैंने इसको पढ़ाया ऊपर गया तो खरं म्हणजे यश म्हणजे अपयश आहे. खरं कारण समाजाला असं वाटतं की यशस्वी माणूसमध्ये बोलणे असणार. नक्की उसको गडबड आहे. ऐसे ही कुछ है ऊपर. It's 12:15. तो समाज असं बोलू शकतो. त्यामुळे यशाच्या नादी लागू नका. यश खूप बेकार चीज आहे. यश बेकार चीज आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सक्सेस 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 आणि त्याच्यामुळे जीवनाचा अर्थ गमावला आहे. नाती गमावली आहे. पैसे पण गमावले, मनात शांती गमावली, सगळंच गमावलं. Success is a very bad thing. I am the first person to say. And hopefully I will be the last person also. Success. त्या सक्सेसमुळे खूप काही गमावलं बघा. चांगले फ्रेंड्स, चांगले गुरु, सगळंच गमावलं. का? कारण की सक्सेसमुळे अहंकार येतो, इगो येतो. जर का मला सक्सेस मिळाला नाही तरी मी नेहमी झाडू कसं आहे तसं वाग. स्वच्छता छान करायची मला सगळ्यांचं जीवन अजून छान करायचं. कारण जो घमंड माझ्या आत येतो की 10 लोकांचं मी चांगलं केलेलं आहे, आज त्यांची घाण काढली आहे, तर त्या घमंडामुळे मी पुढे जाऊ शकत. त्याला आपण सक्सेस म्हणतो. सामाजिक सक्सेस. सक्सेस म्हणजे सक्सेस आपल्याला म्हणतात की थांब आता खूप केले, आता रेस्ट कर. पण नाही, अब्दुल कलाम पण जेव्हा वाढले तेव्हा ते बोलता बोलता वाढले. काय काय धर्मान व्यक्ती आहे, त्याकडे खरी संपत्ती आहे, जो कार्यरत असताना वर पावतो. कारण त्या व्यक्तीला कधीच असं वाटलं नाही की मी सक्सेसफुल आहे. प्रत्येक क्षणी तो कुठे ना कुठे व्यक्ती जातोय, भटकतोय, हिंडतोय आणि तो नेहमी प्रत्येक व्यक्तीला योगदान मार्गदर्शन करतोय. त्याला कधीच असं वाटत नाही की मी सक्सेसफुल आहे. आणि उरलेल्या टॉपर्सला बघा, रँकर्सला बघा, अचिव्हर्सला बघा, सक्सेसफुल पीपलला बघा, शांत आहे, कोणाशी बोलणार नाही, काय घेणार नाही. त्यांना असं वाटतंय की आता समाधानी जीवन झालेलं आहे, आता यामध्ये कष्ट करायची गरज नाही. तर सक्सेस खरंच खूप चांगली गोष्ट जितकी आहे तितकीच निगेटिव्ह गोष्ट पण आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टीवर आता ट्रस्ट करायचं तर लक्षात ठेवा, एफ एस आणि टी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. राईट डाऊन. इथे लॅपटॉप हलवतो कारण ते करणं होतं. राईट डाऊन. फर्स्ट FIRST बोर्डवर लक्षात द्या सगळ्यांनी. FIRST फर्स्ट, मग लिहा SECOND सेकंड आणि मग लिही THIRD थर्ड. लिहिलंस? ओके. आता हे तर माहिती आहे सगळ्यांना. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 चं मी अल्फाबेट मध्ये लिहिले. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता F च्या फर्स्टच्या खाली फेलियर. पहिला आपल्याला कशावर फोकस करायचं? फर्स्ट फेलियर. काय पाहिजे आपल्याला? अपयश. जो अपयशामध्ये जास्तीत जास्त राहतो ना, सक्सेस सगळं त्याकडे येऊन पडतं बघा. असं पडतं सक्सेस आणि त्याकडे येऊन पडतं. का? कारण एडिसन कडे तेच पडलं. 10,000 पेक्षा जास्त वेळ ट्राय केलं त्यांनी बल्बची निर्मिती करायला, पण प्रत्येक वेळी फेलियर. पण त्या फेलियर मध्ये सक्सेस असं आहे. आता मी जर का ह्यांना जे लोक गेली जेन्युइन कारणामुळे गेली की त्यांचा मी मान राखतो, पण ज्यांना असं वाटतं की खरंच काय उपयोग होणार नाही, पण त्यांचा पण मी निराश नाही झालोय कारण की त्यांच्यामध्ये ते ज्ञान नाहीये की मला ह्याची गरज पडू शकते. तुम्हाला आहे तर ते पापी असे नाही, त्यांच्यामध्ये ज्ञान नाहीये. तर श्रीकृष्णाने किंवा सोक्रेटिसने मला माहित नाही पण त्यांनी एक वाक्य सांगितलं, ते तुम्हाला सांगतो की अज्ञानामुळे पापी निर्माण होतो.
नक्की करा. आणि म्हणून मी एक गोष्ट शिकलेलो आहे 18 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये, बिझनेस करिअरमध्ये. माझ्या 3 कंपन्या आहेत. एक गोष्ट शिकलोय, आधी मला असं वाटायचं घ्या घ्या, संपादन करा, नंबर घ्या, हे करा, प्रमोशन करा, बिझनेस करा, हे करा. आता मला एकच गोष्ट कळाली, मी तिकडे ऑलवेज हेल्प अदर पीपल. कधी कोणाला काही जमत नसेल मदत. कारण की तुम्हाला जरी 1 रुपया नाही मिळाला ना, तरी तुम्हाला काय मिळेल माहिती का? तुम्हाला एक नेचर मिळेल, तुम्हाला हंबलनेस मिळेल, तुम्हाला चांगलं भूक मिळेल. कधी? आणि मी तर खूप खराब होतो, पण प्रत्येक ठिकाणी मी तो आय वापरला, इम्प्रूव्ह. आणि प्रत्येक गोष्ट एक करून मायनस करत गेलो नेगेटिव्ह. मग पुढे जाऊन इथे पोहोचलो नेगेटिव्ह. आणि बघा लाईफ निगेटिव्ह आहे, पण लाईफ निगेटिव्ह आहे तर ऐकत नाही लाईफ. खूप नॉईज येते. मग आपल्याला काय करायला लागतं तिथे स्ट्रॅटेजी. हा का रोज करत नाही, कारण त्यांना खूप आवडलं मॅडम, बरोबर ना? हो. हे माझं नाव इम्पॉर्टंट आहे. कधी पण लक्षात ठेवा, नाव महत्वाचं नाही, स्वतःचं काम महत्वाचं नाही, काम महत्वाचं. असं जर का आपण वागलो ना, सक्सेस असं पळत येणार तुम्हाला शोधत. तुम्हाला ऍड्रेस नसेल तर शोधून काढणार तुम्हाला सक्सेस. लिहून ठेवतो. जेवढं लाईफ उलटी दिसते ना तेवढीच सरळ असते. कधीही स्वतःचं नाव ब्रँड करू नका, कधीही स्वतःचं काम ब्रँड करू नका. फक्त कामाला ब्रँड करा. काय करायचं काय? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक मिनिट बरं तुम्ही व्हॉट इज द वन गॅप विच यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह? व्हॉट इज द स्किल? व्हॉट यू नीड? कशामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे? हार्ड वर्किंग. आता सपोज ह्यांच्याशी मी भेटलो आणि ह्यांना जर का मी माझ्यातलं काहीतरी असं लिहू शकतो जे त्यांच्यात नाहीये, नीट समजून घ्यायचं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काय ना काय फिलिंग ब्लँक्स असतात की नाही? लाईफ मध्ये कुठे ना कुठे फिलिंग ब्लँक्स असतात. तुमच्यामध्ये कुठली स्किल तुम्हाला तयार करायला आवडेल? कुठली स्किल, कुठलं गुण तुम्हाला तयार करायला आवडेल? स्मार्टनेस. तुम्ही सांगा तुमच्यात काय पाहिजे? टॅलेंट काय? प्रत्येकाला काय ना काय फिलिंग ब्लँक्स. मग आपण काय करायचं? मी काय स्ट्रॅटेजी. प्रत्येक व्यक्ती जो आपल्या लाईफ मध्ये त्याकडे जायचं आणि त्याला काहीतरी असं द्यायचं जे त्याच्याकडे ऑलरेडी नाहीये. म्हणजे मी जर का ह्यांचं काय होतं हार्ड वर्किंग शिकवलं तर हा व्यक्ती काय करणार? असं होणारच ते. का? कारण की त्याला पाहिजे का ते? ह्यांना जर का तुमचं काय होतं स्मार्ट वर्क, ह्यांना जर का ते दिलं तर हे म्हणतात मुझे टॅलेंट चाहिए भैया, क्या गलत सिलेबस पढ़ा दो. म्हणून काय करायला पाहिजे आपण? प्रत्येक व्यक्तीला पाहिजे काय त्याची जाणीव पहिले करून घ्यायची, मग तेच त्यांना द्यायचं गिफ्ट ते. आणि व्हेरी स्ट्रॅटेजिकली. आता जसं मी ते बॅक तिकडे लावलं स्ट्रॅटेजिकली, हा गिफ्ट आणि स्ट्रॅटेजिकली व्हेरी इम्पॉर्टंट. असं ते नाव म्हणून स्ट्रॅटेजिकली ना असं लक्षात ठेवा. नीतीनं हा शब्द निघतो नीतीमुळे, आणि नीती म्हणजे स्ट्रॅटेजी. असं लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे. अख्ख्या सेशन मध्ये एक शब्द जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तो एकच शब्द लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजी. नीती पाहिजे, रणनीती, भाषा नीती पाहिजे. नीती म्हणजे काय की कसं तुम्ही त्या सिच्युएशनला असं वापरू शकता की तुम्ही त्यातनं परमार्थ घडवताय. एक नंबर काहीतरी गोष्ट घडवताय. पण सगळ्यांकडे तर त्याच गोष्टी, पण तुम्ही त्यातनं वर आला त्याची अंडरस्टँडिंग जी असते त्याला नीती आपण तरी तो एक शब्द खूप महत्त्वाचा. तो लक्षात ठेवायचा. मी पद्धत सांगितली नीती, ते कोणून तुम्ही स्ट्रॅटेजी दिलं नीती म्हणजे स्ट्रॅटेजी. तसं लक्षात. यू वॉन्ट स्ट्रॅटेजी की यार हा व्यक्ती माझ्याशी इतका असं वाईट बघतोय, मी काय स्ट्रॅटेजी यूज करू की तो खरंच माझी चांगला, मी काय स्ट्रॅटेजी वापरू की तो व्यक्ती माझ्याशी निगेटिव्ह नाही. स्ट्रॅटेजी म्हणजे निगेटिव्हिटी नाही, स्ट्रॅटेजी म्हणजे आयडिया चांगली आयडिया ते पाहिजे. जसं मी आता स्ट्रॅटेजी सांगितली की व्यक्तीला तेच द्या जे त्याला पाहिजे. जे त्याला पाहिजे नाही ते चांगलं जरी दिलं तर तो फेकणार, डस्टबिन मध्ये फेकणार. तर मी लाईफ मध्ये 18 इयर्सच्या पिरियड काय शिकलो तर ते आहे लेट इट जाऊ द्या. प्राप्त करणे नाही शिकलो. खूप दमलो. 10 वर्षापेक्षा जास्त हे प्रयत्न केले की स्वतःला प्रमोट करा, स्वतःच्या कामाला प्रमोट करा. मी खूप निराश होऊन हे सांगतो. असं म्हणण्यापेक्षा आता मी सांगेन खूप गर्वाने मी सांगतो की एक मोठं इन्व्हेन्शन माझ्या हातात आलं. का माहिती का? कारण लेट इट गो ने काय होतं, ज्या सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत ना त्या सगळ्या पटापट निघून जातात. इम्प्युरिटीज. लेट इट गो म्हणल्याप्रमाणे काय होतं, सगळे इम्प्युअर जे गोष्टी आहेत ते काय होतात, उरतं काय?
पण कधीही अपेक्षा 0 ठेवली पाहिजे दुसऱ्यांकडनं, अपेक्षा 100% ठेवली पाहिजे स्वतःकडे. राईट? सेल्फ सेल्फ कडनं किती अपेक्षा ठेवायची? 100%. स्वतःकडून इतकी अपेक्षा ठेवायची की एक पण गॅप 0.01 पण सोडायचं नाही. मी माझं पूर्ण देणार म्हणजे गिव्ह युअर बेस्ट, बी युअर बेस्ट. पण समाजाकडनं किती अपेक्षा ठेवायची? कारण की जे आपण आता दुखी कसं आहोत त्याच्यावरच आहोत. कारण आपल्याला स्वतःहून काय अपेक्षा नाही, आपल्या दुसऱ्याकडनं अपेक्षा की ह्याने असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, हे असं झालं पाहिजे, असं पाहिजे, झालं पाहिजे. मी अपेक्षा यांच्याकडनं करतो, त्याच्याकडनं मला हे मिळालं पाहिजे. हे सगळं जे आहे ना, हे सोशल मधनं आपण आपलं सेल्फ डिस्ट्रॉय करतो. तर 0% अपेक्षा ठेवायची आपल्या समाजाकडनं आणि 100% अपेक्षा ठेवायची स्वतःकडनं, आपल्या स्वतःच्या निर्माणासाठी. कारण आपला बघता बघता ज्याला घडायचं ना तो नक्की घडतो, तो बरोबर हात देतो, तो बरोबर तुमच्या बरोबर पुढे जातो. आणि अशी जी लोक आहेत जे म्हणतील की आम्हाला लेट होतंय, आम्हाला दुसरं काम आहे, त्यांना जाऊ द्या. कारण की हो खरंच आपण अडथळा झालेला असतो त्यांच्या लाईफमध्ये. त्यामुळे आपल्याला त्यांचं जीवन कंट्रोल करण्यात काहीच अर्थ नाही. आणि निराश व्हायची तर बिलकुल अर्थ नाहीये. कारण की आपण जन्म घेतला त्यांच्या ऐवजी, तर आपण मृत्यू पण घेणार त्यांच्या ऐवजी. जेव्हा येताना मी त्यांना घेऊन नाही आलो, जेव्हा जाताना मी त्यांना घेऊन नाही जाऊ शकत, मध्ये कशाला लागतायत ते मला? मध्ये कशाला लागतायत ते मला? असं कुठला अवयव आहेत ते की त्यांच्यामुळे माझं चालत नाही? तर सन्मान आहे पण मला गरज नाही. सन्मान ठेवा पण गरज नका ठेवू. कारण गरज दुसऱ्यांची लागली तर मग कामं अडकतात. कामं लाईफची अडकतात, लाईफची कामं अडकतात. त्यामुळे सन्मान ठेवा प्रत्येक व्यक्तीचा, पण त्यांची गरज कमीत कमी ठेवा. 0 ठेवलं तर अतिशय जास्त मस्त. कारण मी प्रत्येकावर डिपेंड असतो 0%, मी स्वतःवर डिपेंड असतो 100%. कुठल्याही विद्यार्थ्याला मी विचारलं नाही की जाऊन सेट कर, कारण त्याला माहितीच नाही हे काय चालू आहे. असंच असतं लाईफ मध्ये. समोरच्या व्यक्तीला कळत नाही की तुम्हाला काय पाहिजे, ते मदत तरी कसं करणार? त्यामुळे यशस्वी लोक आणि यश हे लोकांना खूप नको असतं. का? कारण की ते आहेच तशी चीज. सक्सेस म्हणजे निगेटिव्ह वर्ड झाले, सक्सेस म्हणजे बोलवचन झाले, सक्सेस म्हणजे फिलॉसॉफी झाले, सक्सेस म्हणजे गेस्ट लेक्चर झाले. नको, हे सगळं काय इरिटेट होतात. अशी जी प्रवृत्ती आहे ही सक्सेस मधून निर्माण झाली, मग असं सक्सेस होणारा पाहिजे, असं नको आहे सक्सेस. तर मी स्ट्रिक्टली सांगितलं स्ट्रॅटेजी. फेल्युअर मध्ये भरून सक्सेस पडतं, आपटून पडतं, शोधत तुमच्याकडे येतं, पण फेल्युअर मध्ये. कारण लाईफ ट्रिकी आहे ना. कारण सक्सेस करून सगळी गर्दी जाईल ना तिकडे, सगळी गर्दी तिकडे जाईल ना. म्हणजे मी म्हणलं सोनं त्या रूममध्ये ठेवलंय तर सगळ्या लोक तिकडे जातील ना. असंच आहे. मग असं क्रॉस चेक करा की लाईफने जर का आपल्याला सगळे धडे शिकवले तर मग मी कुठे चुकलो? बरोबर 5 केलं धडे मी अप्लाय करतो तर आन्सर येत नाही, सोल्युशन येत नाही. हे कसलं लाईफ? लाईफ नेहमी उलटा असतं एवढं लक्षात ठेवा पाहिजे. जसं मी सांगितलं, जे लोक आपल्याला मदत करतायत ते शक्यतो काय म्हणजे मदत करतायत ते त्यांच्या फायद्यासाठी का आपल्याच फायद्यासाठी, लॉंग टर्म शॉर्ट टर्म आपण विचार करतो. आणि जे लोक म्हणतात नाही मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, ते लोक It's 12:30. पण ते लवकर येत नाही. तशा लोकांचं संपादन केलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं. आणि हे टॉप ऑफ फॉर खूप महत्त्वाचं. आता मी तुम्हाला मास्टर सिक्रेट सांगतो. मास्टर सिक्रेट म्हणजे खूप मास्टर. एक मास्टर सिक्रेट लेट इट गो आणि दुसरं मास्टर सिक्रेट हे सांगितलं, हे लक्षात राहील. सेल्फ 100% आणि सोसायटी 0%. आता मास्टर सिक्रेट आहे नंबर मास्टर सिक्रेट हे दोनच गोष्टी मॅनेज करा. एक
प्रत्येक ऍक्सेप्ट नाही करत, स्मार्टनेस प्रत्येक ऍक्सेप्ट नाही करत, टॅलेंट प्रत्येक ऍक्सेप्ट नाही करत, पण रिस्पेक्ट प्रत्येक माणूस. कोणी असं म्हणणार नाही, मी म्हणलं हॅलो सर गुड मॉर्निंग म्हणे, असं कोणी म्हणणार नाही, असं कोणी म्हणणार नाही. रिस्पेक्ट प्रत्येक माणूस ऍक्सेप्ट. तर मी खूप जे पिळून काढून मग ते जे पडलंय त्याला परत एकदा फिल्टर करून 18 वर्षात जे काही कमवलंय ते फक्त 1, 2 किंवा 3 सेंटेन्स किंवा 1, 2 किंवा 2, 3 वर्ड. का? कारण की जर का बायबल लिहिलं असतं तर मग काय नॉलेज नाही मिळत. कारण खरं नॉलेज ते खूप कमी गोष्टीत असतं. व्हॉल्यूम मध्ये नॉलेज नसतं, व्हॅल्यू मध्ये नसतं, क्वांटिटी मध्ये नसतं, क्वालिटी मध्ये असतं. तसंच आहे की खूप कमी लोक असे असतात ज्यांना खरंच प्रगती करायची, नाहीतर कोणाला बस सुटेल का हीच प्रगती, असं माइंडसेट त्यांचं असणं की त्यांची चूक नव्हे, त्यांच्या अज्ञानाची चूक. दोन गोष्टी असतात, एक द लॅक ऑफ युअर अंडरस्टँडिंग अँड द लॅक ऑफ युअर अंडरस्टँडिंग. आपल्या समजदारीची चूक आणि आपली चूक दोन वेगवेगळे गोष्टी. तर मोस्ट ऑफ द टाइम आपण आपल्या ज्ञानाने चुकतो, पण ते आपण चुकलो असं कधी वाईट वाटून घेऊ नका, बिकॉज आपल्या अंडरस्टँडिंग चुकतं, आपल्याकडे नॉलेज असतं. ठीक आहे. सो दिस इज हाऊ आय वांट टू कन्क्लूड. Now I will pause because he's written all the secrets, work, strategy, self, हे सगळं. आणि I told you that it's a very simple thing. माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे, माझं नाव पण तुमच्याकडे आहे. त्याचं काही इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला जे काही प्रश्न सोडवायचे असतील आणि जे काही प्रॉब्लेम्स येतील ते मला पोस्ट करा क्वेश्चन मार्कनी. माझं 48 आवर्स मध्ये तुम्हाला रिप्लाय येईल SMS आणि WhatsApp द्वारे, आणि मी तुम्हाला 3 सिंपल स्टेप मध्ये सांगेल त्या प्रॉब्लेमला काय सोल्युशन. सिंपल. तो आता मॅडमचे एक रिक्वेस्ट होते की कोणीतरी येऊन फीडबॅक करून द्या. ऑलराइट. तर तेवढे 5 मिनिटात करू आणि मग आपण थांबू. कोणाला फीडबॅक द्यायचे? एक शब्द, 2 शब्द कोणाला द्यायचे सांगा. फीडबॅक. पण एक काम करू, सिंपल टेक्निक आहे की मी रॅन्डमली पिक करतो, 1-2 ओळी तुम्ही सांगा काय होतं. ठीक आहे. ऑलराइट. यू टेल टू द एंटायर क्लास. कम गेट वेर यू आर स्टँडिंग. You want to think? Yeah, you tell. मराठी. Let it go आवडलं तुम्हाला? Very good. तुम्ही सांगा. तुम्ही मध्ये सांगा. काय प्रतिसाद तुमचा? एक ओळ, एक लाईन. Honest, very good. अजून कोणाला काय सांगायचं? हात वर पटकन सांगा. तुम्ही सांगा लास्ट. तुम्ही दोघे सांगा. आपलं कोणीच नाही, आपणच आपलं म्हणजे सगळं. Very good. Excellent. I like it. Yeah. Yes. तुम्ही सांगा. Respect. Strategy, very important. You tell me. Yeah. Work and worker तुम्हाला आवडलं. तुम्ही सांगा. Pull the future, pull the past. त्यांना कळालं बघा, त्या आवडलं त्यांना. Change yourself, very important. तुम्ही सांगा. Respect. तुम्ही सांगा. Respect. Accepting. तुम्ही. Yes, त्यांना काय आवडलं की never laugh at anyone because the future will laugh at us. तुम्ही सांगा. Yes, self respect, hard work and improvement. तुम्ही सांगा. Yes, depend on yourself 100%, torture yourself 100%, expect yourself 100%, others. मी तुम्हाला मला विचारा, तुम्ही शून्यावर मी लिहिलेले एक लेख देतो. म्हणजे जितके नंबर 1 ते 9 तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत, तुमचं भवितव्य घडू शकत नाही, तुमचं काय सगळ्यांचं, शून्य तितक्या गोष्टी करू शकतो तुमच्यासाठी, आपल्यासाठी. आणि मी ते शून्य खूप आवडतो. शून्यावर मी मोठा लेख दिले, खूप मोठा लेख दिले. ठीक आहे. अभी आप बताओ कौन सा क्या? लेट इट गो. ऑलराइट, आप बताओ, सब लोग बोलो यहाँ से, जोर से. रेस्पेक्ट टुवर्ड्स. यस. आप बोलो. स्ट्रैटेजी. आप. रिस्पेक्ट. आप. स्ट्रैटेजी. आप बोलो. स्ट्रैटेजी. कोई बचा है अभी ना, वो वहीं से बोल दिया. यस. मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला बॉडी तरी बिल्डिंग ऍक्च्युअली तरी पेन लागतो त्यासाठी, बरोबर. तर मग इकडचा आणि इकडचा दोन्ही पेस्ट गरजेचे, ऍक्च्युअली सक्सेससाठी ते गरजेचे आहे. मसाला पेन झाल्याशिवाय मसाला बिल्ड होणार नाही तिकडे. ऑलराइट. एक आणि दुसरं, मेंटल प्रेशर तुम्हाला ऍक्च्युअली गरजेचं आहे. फेलियर म्हटलं, फेलियर मधूनच सक्सेस येतं. तर जे फ्रस्ट्रेशन आहे ना, ते फ्रस्ट्रेशन मला एका इतका
प्रत्येकाचा वेळ इतका महत्त्वाचा झालेला आहे की आपण मग दुष्कर्म केल्यासारखं त्यांना वाटतं. त्यामुळे मी तरी कोणाचा वेळ घेतो नाही. खूप आवड आहे. म्हणजे छोटा जरी मुलगा असेल तरी त्याचा आजकाल वेळ घेणं खूप मोठं काम आहे. कारण त्याची ट्युशन असतात, त्याचं क्लास असतात, त्याची बस असते, त्याचं हे असतं. म्हणून म्हणलं प्रत्येक व्यक्ती असू दे रिस्पेक्ट खूप महत्त्वाचं. कोण कोण अजून राहिलेले तुम्ही सांगा. लास्ट बिहेव, बी आणि हॅव. मॅडम फीडबॅक देत आहे. Life is always negative. Very important, no? Life is never positive. I feel life is always negative. For a billionaire, म्हणजे अब्जाधिपती किंवा कोट्याधिपती जो असतो ना त्यालाही लाईफ निगेटिव्हच येते आणि बेगरला पण. जो रस्त्यावर भीक मागतो ना मंदिराच्या बाहेर त्यालाही निगेटिव्हच देतात. लाईफ कोणाला कधी काय पॉझिटिव्ह देतच नाही. तुम्ही सांगा. Yes, excellent. तुम्ही सांगा. स्ट्रॅटेजी सतत मेहनत करणे. या तुम्ही सांगा. Yes, we should talk like smart, short आणि sweet. Wonderful. Very good, very good. अच्छा ये बस करते अभी फोटो लेंगे. चलो इसका मुकाबला नहीं डॉक्टर. Thank you.